नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील. टुडेज मार्केट अनालिसिस मध्ये आज मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट झाली आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होऊ शकते, त्याचबरोबर नेक्स्ट वीक मध्ये या ठिकाणी मार्केटमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होऊ शकते, त्याचबरोबर 23 जुलैला युनियन बजेट आहे. त्यामध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन या ठिकाणी संसदेमध्ये बजेट मांडणार आहेत. त्या बजेटमध्ये पायाभूत ज्या काही गोष्टी आहेत, पायाभूत विषयावरती या ठिकाणी भक्कम भर असेल. त्याचबरोबर संरक्षण असेल आणि रेल्वे असेल, याच्यावरती चांगल्या तरतुदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता जे काही रेल्वेचे स्टॉक असतील, रेल विकास निगम लिमिटेड, रेलटेक यासारख्या स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट येत आहे. त्याचबरोबर जे काही डिफेन्सची रिलेटेड स्टॉक आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट येत आहे. त्याचबरोबर स्टॉक मध्ये जर आज टॉप लुजर्स मध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा स्टॉक होता. त्यामध्ये आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा यांनी आपल्या काही गाड्यांची प्राइस जी आहे कमी केल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्या स्टॉकवरती झाला आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळाला. या ठिकाणी आजचं जर आपण निफ्टीचं अनालिसिस करायचं झालं तर निफ्टीने या ठिकाणी 10 डेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती या ठिकाणी क्लोजिंग दिलेलं आहे. या ठिकाणी निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी प्रॉफिट बुकिंग आलेलं आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर रिकव्हरी देऊन 10 डेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे निफ्टीमध्ये अजून सुद्धा पॉझिटिव्हनेस आहे. त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये थोडीशी विकनेस आपल्याला पाहायला मिळते, कारण 4 जुलै पासून या ठिकाणी लोअर लो निफ्टी या ठिकाणी देत आहे आणि प्रिव्हियस डेच्या क्लोजच्या खालती या ठिकाणी क्लोजिंग देत आहे. त्यामुळे बँक निफ्टी वीक आपल्याला दिसत आहे. 10 डेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली या ठिकाणी बँक निफ्टीने या ठिकाणी क्लोजिंग दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण महिंद्रा अँड महिंद्राची न्यूज पाहिली. त्याचबरोबर युएस मध्ये मंदीचं वातावरण आहे. त्यामुळे आपले जे काही त्याचा इम्पॅक्ट इंडियामधल्या आयटी कंपनीवरती होतो. आयटी कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस यांचे शेअर्स या ठिकाणी आज निगेटिव्ह होते. तर त्याचा मेन रिझन होतं ते म्हणजे युएस मध्ये मंदीचं थोडंसं वातावरण आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांवरती, आयटी सेक्टरवरती त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला पाहायला भेटला. आणि येणाऱ्या जर 1-2 दिवसामध्ये आपण निफ्टीचं अनालिसिस करायचं झालं तर निफ्टीचा आजचा क्लोजिंग आहे 24,324 आणि त्यानंतर जर मार्केटमध्ये उद्या गॅप अप झालं तर वरून गॅप फिल करण्यासाठी थोडस करेक्शन उद्याही येऊ शकतं. आणि जर का बजेटची रॅली, जर का तुम्हाला वाटतंय बजेटची रॅली येणार आहे, तर या ठिकाणी आपण बाईंग साठी विचार तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला मार्केट 24,450च्या वरती ट्रेड करायला चालू करल, त्यावेळेला आपण या ठिकाणी बाईंग करायचं आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी मार्केट थोडस वरती जाऊन रेजिस्टन्स फेस करू शकते. मार्केट या ठिकाणी 24,450च्या वरती गेलं तर आपण या ठिकाणी बाईंगचा विचार करायचा आहे, कारण मार्केट हे या ठिकाणी रेजिस्टन्स फेस करत आहे. आणि जर का मार्केटमध्ये बजेटची रॅली येणार आहे असं जर वाटत असेल आणि आपण जर बाईंग केलं तर या ठिकाणी मार्केटमध्ये सतत रेजिस्टन्स फेस करून मार्केट खाली येतंय. आणि एक स्ट्रॉंग बाईंग जर आपणाला पाहायचं असेल मार्केटमध्ये तर 24,450च्या वरती ज्या वेळेला मार्केट या ठिकाणी ट्रेड करायला चालू करेल त्याच वेळेला आपण या ठिकाणी बाय करायचं आहे. तर आजचा आपण अनालिसिस बघितला आहे निफ्टीबद्दल. त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.